झोप आली ना. बस द बस बस येत धर. धर पाणी चूळ भरून येत जा. धर रुमाल धर. दे इकडं. धर चहा पी म्हणजे बरं वाटेल जरा. तू चहा पी तर मी 4 पोते टाकतो पटापटा. नाही नाही बाबा, तू नको टाकू. अरे बापाचं कर्तव्य मला करू दे की, मी करतो. सुरेश का म्हणणार याड्यागत करतोयस तू. बबन तू बस, मला झोप येऊन फक्त बस. माझं मी करतो काम. सुरेश सुरेश करूया की आपण दोघं मिळून र. नाही रे बबन, अरे साहेबांनी बोललं तर साहेब ओरडल. तू बस इथंच. अरे पण एवढ्या रात्रीचा साहेब कशाला येईल इथं. करूया की. नाही बाबा, तू थांब जरा. सुरेश सुरेश काय झालं रे. मी सांगत होतो का नाही तुला दोघं मिळून करूया म्हणून, पण तू माझं ऐकतच नाहीस तू. अरे काय नाही बबन, थोडं राहिले, करतो तेवढं. अरे काय रे, काय झालं. काय नाही काय नाही. हा कोण. दोस्त आहे माझा. झालं आजच्या दिवसाचं काम उरकत आणलंय म्या. थोडं राहिले, करतो लगेच. साहेब आजच्या दिवस काम थांबूया का. सुरेश लय दमला याव. बाबा आज काय काय मग थांबलेलं बरं. याची एकंदरीची कंडिशन पाहून मलाच घाबरल्यासारखं वाटतंय. बाबा आता काम थांबवा, बस करा. ठेवा, बस करा आणि उद्यापासून कामावर येऊ नका. अहो नाही मालक, मी करतो की. तर काय करतो. मेला बिला असतं माझ्या अंगलट येईल. मी सांगतो ते ऐक. हे पैसे घे आणि जा, चल निघ. मला तुझी गरज आहे इथून पुढं. चल निघायचं बघा, दोघंही निघायचं बघा. चला. सुरेश चल. चला.
बबन अरे काम करायला पाहिजे गाड्या. आता साहेबच नको म्हणते त्याला आपण काय करायचं. चल गुपचूप घरी. आणि आता सुरेश तू आता काम करायच्या बाहेर गेलायस रे. तुझी कंडिशन नाही राहिली तशी. अरे पण 15 दिवसाची बोली केली आपण त्याला. आता 15 दिवस जिथं राहशील का असं काम केल्यावर. जे झालं ते चांगलंच झालंय. बस तू बस गाडीवर. सुरेश काय झालं. काय नाही इकडे येतो. इकडे थांब जरा. धरून उभा राहा, मी आलो लगेच. बस नीट धरून बस. काय करायचं सुन मॅडम? तात्यांसाठी शिरा द्या इकडे, मी भाजून देते रवा. नाही नाही, मला माझ्या हातनं करायचंय. काल मला शिरा खाऊ घालायचा म्हणून दिवसभर उन्हात बसलो होतो तात्या. आज मी तात्यांना शिरा घेऊन जाणार. काय मिसेस मुख्यमंत्री, काहीतरी खमंग करताय वाटतं. शिरा तात्यांसाठी. तुला खुशू नकस. सुमे, तू काल तात्यांवर एवढी चिडली होतीस आणि आज लगेच शिरा. मी चिडले नव्हते काय, रुसले होते तात्यांवर. आणि माझा रुसवा घालवायचा म्हणून तात्याने माझ्यासाठी शिरा आणला होता. आता तात्यांचा रुसवा घालवायचा म्हणून मी शिरा घेऊन जाणार. सुमे, तात्या तुझ्यावर कधीच रुसणार नाहीत. माहित आहे मला, पण शिरा घेऊन जायला निमित्त हुडकले मी. हे निमित्त कशाला पाहिजे, जायचं की असंच घेऊन. शिरा घेऊन जाणं महत्वाचं आहे. आता तात्यांनी बापाचं कर्तव्य केलंय, तेव्हा मी पोरीचं कर्तव्य करणार. बेस्ट. बर पण मग आज डब्यात भाजी कुठली असणार आहे? हे बघ पायलट, आज मी तात्यांकडे शिरा घेऊन जाणार आहे, तेव्हा तुझं जेवण गीता आणि लक्ष्मण दादा करतील. आणि मग घेऊन कोण येणार? बरं दादा. ठीक आहे, जशी आज्ञा महाराणीजी. आता काय करायचं तूच सांग. मला तर काहीच कळाना झाले. आपल्या सुमीचा संसार मोडला नाही पाहिजे. पैसे द्यायचं तर काम पाहिजे, आणि काम कुठून आणू मी? बबन काय करायचं आता? ज्याच्याकडनं पैसे घेतले ते की नाही आपण त्याला जाऊन भेटूया आणि समजून सांगूया. मग नाही नाही बबन, तू ऐकणारच नाही. तो म्हणतोय मला पैशाची लय गरज आहे. मी समजून सांगतो की नीट. हे सगळं समजून झालंय यार. आता पैसे कसं द्यायचं एवढं सांग. मग मी बांगल्यावरनं उचल घेतो. नको नको, परत सुमीला कळल्यावर कशाला आणि काय उगं ती वैतागच नको डोक्याला. मग आता अरे पैसे तर दिलंच पाहिजे गाड्या, पण मला तर काहीच कळाना झालं या. सुरेश, तू काय काळजी करू नकोस. काहीतरी तोडगा नक्कीच निघेल. पण तू असली कामं परत करू नकोस रे. जीव जाईल माहित आहे का तुझा आशान. आणि तुझा जीव गेल्यावर सुमीला काय वाटेल त्याचा तरी विचार कर की रे. अरे कामाने जीव जाणार नाही माझा. अरे पण सुरेश, ती जर सुमीला कळलं का नाही तू अशी कामं करतोस तर ती आधी तुझा जीव घेईल आणि मग माझा. पण जीव जाणार हे फिक्सच आहे. मग आता काय करायचं ते तूच सांग मला. बघू, मला जर काय सुचलं का नाही तर मी सांगेन तुला. पण असली आवाज सवा कामं करायची नाही ती बरं का. तू आहे का
आता कुठे जातोस? नको जाऊ. तुला सांगितलं का नाही आवाज सावा कामं करायचं नाही ते म्हणून. अरे कारखान्याचं डबं करायला स्वयंपाक करायला नका का? हा, चल आपण दोघं मिळून करूया मग. नग तुझा बंगल्यावर ड्युटीला नाही गेला म्हणजे परत सुमीला डाऊट यायचा. काय सुमीचं पण लय अवघड गणित आहे. कायम तिचा धाक असतो आपल्या माग. चल तुला चहा करतो मग तुझा. नाही नाही नको, उगाच कशाला काम वाढवतीस. मी बाहेर टपरीवर घेईन चहा कुठं तरी. पण तू जेवण लगेच झोप बर का सुरेश. अरे होय बाबा बाबा, झोप तुम्ही. जा तुम्ही. सुमे, आज तू जेवण बनवणारही नाहीयेस आणि आणणारही नाहीयेस. आज मला जेवण जाणारच नाही का? आजच्या दिवस कडकात पण उद्यापासून आहेच की मी. ओके. बरं बाय द वे, आज मला शिरा नाही का? नाही कसा, मी काढून ठेवला तुम्हा दोघांसाठी. हे घे, कारखान्यात गेल्या दोघं मिळून खावा. हा अरे च्छे, आत का नाही दिलास मग? अरे आता सगळ्यांना शिरा बनवत बसायचा तर उशीर झाला असता, म्हणून मी तुला आणि तात्यानेच केला. आता एवढंच होता तर तुला एकट्यालाच कसा देणार. चला साहेब, निघ. जाऊया. अरे काय रे, झोप झाली नाही वाटतं तुझी? नाही नाही झाली की. मग केवढ्या सांभाळ देतोयस, डोळ्यावर पण दिसते झोप. मला पण झोप्या रोग झालाय बहुतेक. हा, चला कारखान्यावर जायला उशीर होती साहेब. चल बाय. मामा हे काय? फ्रॅक्चर. आता काही दिवस मी येऊ शकणार नाही, त्यामुळे तुलाच काम करावं लागेल. समर, येतो रे मामा. काळजी घे मामा. हो हो. चल सुमे, बाय. या, मी पण तात्यांना शिरा देऊन येते. हा तात्या, तात्या, तात्या धूर कसला झालाय? तात्या, तात्या. अरे तात्या, हे संपणार कधी हो? संपल की संपल्यावर. तात्या, काय झालं? सुमे, शांत हो बघू तू आधी. अगं डॉक्टरांनी सांगितलंय ना, काळजीचं काही कारण नाहीये म्हणून. हा हा, काळजी करायची काहीच गरज नाही. सुमे अगं रडून काही होणार आहे का? तू आधी शांत हो बघू. काळजीनं काय होणार नाही पोरानो. बरं करणार डॉक्टर. अजिबात काळजी करू नका. रिपोर्ट्स आलेत तुमचे, डॉक्टरांनी बोलवलंय तुम्हाला. सुमे चल.
आणि आधी हे डोळे पुस. चल. आलोच. अरे बबण्यात पडलं असतं किती चालाईन आधीच संपता संपना तू. हा हा सुरेश, तू मगाशी पण डोळे उघडले होतस ना? हो. अयो, म्हणजे तू झोपत सॉंग करतोयस होय? बाबण्या लय भडकली का रे सुमी? अरे रडतीये ती. अरे आत्ता रडती पण पुढं काय? थोडं काय? अरे मला जागा आल्यावर भडकल का काय ती? अहो जाग आल्यावर खुश होणार, भडकल कशासाठी? पाहुणं, आमचा मेटर यागळा आहे. तुम्हाला काय माहित नाही तर तुम्ही गबासा की उदारा गबासान बरं व्हा पटाका दिशी. आता मला बरं करणं कोणाच्या हातात नाही, काळजी नाही का डॉक्टर नाही, आता मला कुणीच बरं करू शकत नाही. अरे त्या बोंबला लयच डेंजर पेशंट जवळ आपल्याला खाट मिळाली. अरे तात्या, तुम्ही पण ह्याच्यापासून जरा लांब राहावा बर का, नाहीतर आपल्याला काहीतरी होयाचं. हो बाबण्या, आपल्याचं सोड, माझं बघ. काय? मला जाग आल्यावर तुम्ही 1760 प्रश्न करणार. तू काय बी कर, पण कसं झालं काय झालं हे सुमीने मला अजिबात विचार नाही पाहिजे. अरे सुरेश, तू आजारी आहेस मग कशाला विचारल रती? अरे बाबा सुमी येते विचारणारच. सुमीने जर विचारलं ना तर माझं काय खरं नाही बघ. सुरेश हे बघ, आता सुमीला तुला काही विचारून द्यायचं नाही, ही जबाबदारी माझी. कार्बन म्हणजे धूर. त्यांच्या श्वासनलिकेत गेल्यामुळं त्यांच्या श्वासनलिकेला सूज आली. बहुतेक बरेच दिवस त्यांची विश्रांती पुरेशी झालेली दिसत नाही. त्यांच्या डोळ्यावरून कळतच येते आणि प्रचंड शारीरिक श्रम सुद्धा झालेले दिसत आहेत. झोप झाली नाही असं कसं? हे काळजी करण्यासारखं नाहीये, पण जोपर्यंत त्यांच्या श्वासनलिकेवरची सूज कमी येत नाही तोपर्यंत जर त्यांची नीट काळजी घेतली नाही तर मात्र ऑर्गन डॅमेज होऊ शकतो. नाही नाही, तात्या व्यवस्थित रेस्ट घेतील आता. मग काहीच प्रॉब्लेम नाही. आयो, डॉक्टरांनी तर सगळंच सांगितलं. मी ही औषधं लिहून देतो, तेवढी घेऊन या. बाकी नर्स तुम्हाला समजावून सांगतीलच. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. चल. पायलट, मला काय कळना झालंय. तात्याला नेमकं काय झालं विचारायला पाहिजे. झोप झाली नाही म्हणजे? होय, काय म्हणलं डॉक्टर? तू काय इथं करतोयस? तात्याने एकट्याला सोडून आलास? नाही नाही, अगं सुरेश जवळ हरी तात्या आहे की. साहेब चला आपण पटाका दिशी औषधं घेऊन येऊया. नाही, तुझा आम्ही आज जातो. मला त्याच्यात काय कळतंय तेव्हा ते. साहेब आणि मी दोघं जण जातो पटादिशी औषधं घेऊन येतो. तू सुरेश जवळ जाऊन बस जा. आणि होच तुम्ही त्याला काही विचारत बसू नको बरं का. डॉक्टरने काय सांगितलंय, आराम मिळायला पाहिजे. मग हा. साहेब आता आपल्याला सुमीला आवराय पाहिजे बरं का. म्हणजे? म्हणजे बघा की आता डॉक्टरनं काय सांगितलं, सुरेशवर लय ताण आहे, त्याला आरामाची गरज आहे. म्हणजे तू सगळं ऐकलंस? नाही नाही, मी कशाला ऐकते तेव्हा ती. पण कुठल्या पण आजारी माणसाला डॉक्टर तसंच सांगते ती की आरामाची गरज आहे. आणि आपली सुमी कसं झालं काय झालं असं विचारणार, मग चिडणार भडकणार, मग सुरेश बरा आहे नाही, मग अजून ताण येणार. सुरेश बरा कसा होणार सांगा बरं. सुमीला तात्यांना काही विचारू द्यायचं नाही.
कळलं? हा एकदम बराबर आहे.